काही लोकांनी निवेदन दिलेले, त्या निवेदनाची मी नोंद घेईन. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या, 5 द्या, ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कुणाकुणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेलं आहे. त्याबद्दल दुमत कुणाचंच असायचं कारण नाही. पण उगीच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना. साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत. आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या, आता काय दादा आलाय, आता काय काळजी नाही, तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, इथं अनेक जण माझे अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या ओळखी माझ्या होतील. जेवढं मी येणं जात माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील. आणि स्वच्छ प्रतिमेचे राहा. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरंच ही लोक व्यवस्थितपणे काम, या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपल्याला कुणाचाही अवमान करायचा, त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग एकदा घ्यायची, डॉक्टर मंडळींची, वकील मंडळींची, व तुमचं काय तुमचं काय नाही. कामं करताना फक्त पुढाऱ्यांना कामं केली जात नाही, त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात, परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, त्यांच्या डोक्यात काय, त्यांच्या मनात काय. कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो. त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते, जिल्हा परिषदेची इमारत झाली ना, आता जे काही चालू आहेत त्याचं पण एलिव्हेशन, त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील. उद्या 50-100 वर्ष टिकले पाहिजे. मी परवा जालन्याला पण गेलो होतो, त्यावेळी जालन्याला पण मी माझ्या पद्धतीनं पाहणी केल्यावर तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं. आता कालच चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे, तहसीलदारांनी दर आठवड्याला, प्रांतांनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट 1 दिवसाला दिलीच पाहिजे. ज्या काही आता 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही, कुठं काम थांबलेलं आहे, का थांबलेलं आहे, काय अडचण आहे. मी नुसता आदेश देणार नाही, त्यांची अडचण समजून घेणार. अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल. एकतर सांगून कसं चालेल. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, गाड्या आहेत का, पोलीस स्टेशन आहेत का, नाही का, त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का, तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तीच गोष्ट फॉरेस्ट असेल, तीच गोष्ट पाण्याच्या योजना. आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली, येताना योगेश पण काही सांगत होता, विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता. काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-36 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण बीडकरांना प्यायला पाणी नाही का, तर लाईटचं बिल भरलं नाही. जसं शिस्तही लावावी लागेल नियमाप्रमाणे. आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही, त्याला हप्ते पाडायचे आहेत का, त्याच्यात दंड व्याज माफ करायचं का. त्याच्याबद्दल कालच एक मीटिंग लोकेश चंद्रा शुक्ला सचिव आहेत, लोकेश चंद्रा महावितरणचे CMD आहेत, त्यांच्याबरोबर घेतली होती. जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल, जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल. 2 मंत्रिमंडळात सहकारी आहेत तुमच्या भागातले, ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई, त्यांना मी विश्वासात घेऊ. भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही. पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्यांचं काम करतो त्यांनी पण
केला पाहिजे. नाही तर मी त्याचं काम करणार आणि ते खाली तिसरंच काहीतरी करणार, त्याला नाही मी खपून घेणार. मग त्याला सरळ सांगणार की तू जर दुटप्पी वागणार असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. मी जरूर सगळ्यांना मदत करीन. जो संख्येने कमी असेल, त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे, तुम्हाला सरकारचा आधार आहे, पण आमचा आधार आहे. आम्ही इथं विट्टी दांडू पतंग उडवत आलेलो नाही. आम्ही इथं काम करतात, मला काम करायला आवडतं. मी सकाळी मी हेलिकॉप्टरने येणार होतो, पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू. 7:30ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला. खरं 2 दिवसाची महत्वाची मीटिंग धनंजयची दिल्लीमध्ये. बातम्या काही चालल्यात, ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता. मुख्यमंत्र्यांना मला एकत्र विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं. फायनान्सच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं. होमच्या मीटिंग असल्या तर मंत्र्यांना जावं लागतं. नगर विकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथरावांना जावं लागतं. पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भातल्या मीटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं. खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही. वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण तेही महत्वाचं आहे. कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा, मग मनरेगाचा असेल, इथं विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही, बाहेरच्या तक्रारी आहेत. तशा इथं होऊ नये. जर कोणाची काही कल्पना असेल तर हे, किंवा जुनीच विहीर दाखवायचे, पैसे उचलायचे, असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स, विमा, 1 रुपयात विमा आहे. जमीन कुठली दाखवली, जमीन कुठली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, पीक दुसऱ्याच.